कोमलच्या घराबाहेरून एक म्हातारी चिटकीन चालली होती. परीनगरी तिने आपल्या जादूटोण्यापायी आणि दृष्ट वागण्यामुळे एकच गोंधळ उडून दिला होता. त्यामुळे परीराणीने तिला आपल्या राज्यातून हाकलून दिले होते. त्या चिटकणीला राहण्यासाठी घर नव्हते की खाण्यास अन्न नाही. त्यामुळे चिटकीन सैरभैर फिरत होती. कोमलचा पती शिकारीला गेलेला तिने पाहिला. तिच्या दृष्ट मनात एक विचार आला. तिला वाटले, ज्या कोमलच्या जागी आपणच कोमल बनून राहिलो तर जन्मात परत अशी भटकंती करावी लागणार नाही. एका वृद्धेचे सोंग घेऊन ती कोमलच्या दारात गेली. पोरी, मला खूप तहान लागली ग, मला पाणी देतेस का? ती चिटकीन कहण्याचे नाटक करत ओरडू लागली. कोमल बाहेर आली. त्या म्हातारीला पाहून तिचे हृदय कळवळले. ती म्हणाली, आजी थांबा, मी घरातून थंड पाणी आणते. ती चिटकीन लबाड होती. ती म्हणाली, पोरी, मला म्हातारीला थंड पाणी सोसवणार नाही. तुझ्या परसातील विहिरीत पाणी आहे ना, ते काढून दे. फार उपकार होतील तुझे. कोमल तिच्या मागे ती म्हातारी व त्यामागे उड्या मारत बकरी विहिरीपाशी गेली. कोमलने रहाट फिरवण्यास सुरुवात केली. त्या म्हातारीच्या रूपातील चिटकिनीने ती संधी साधून कोमलला विहिरीत ढकलले. रहाटाला मोठे दगड बांधले. त्यामुळे रहाटाच्या दोरीचा आधार घेतलेली कोमल पार विहिरीच्या तळाशी जाऊन पोहोचली. बकरीच्या रूपातील रमणने हा सर्व प्रकार पाहिला. आपल्या बहिणीला विहिरीत ढकलणारी दृष्ट चिटकीनच असणारी हे त्याने ओळखले होते. त्या चिटकिनीने आपले रूप पालटले आणि ती कोमल बनली. शिकारी दुसऱ्या दिवशी घरी परतला. अर्थातच त्याला खरा प्रकार समजण्यास मार्गच नव्हता. कोमलच्या रूपातील चिटकीन गोड गोड बोलून त्याची सेवा करत होती. कोमलला आज एवढे लाडात यायला काय झाले असावे हे त्या शिकाऱ्यालाही उमगेना. इकडे त्या बिचारी बकरीला मात्र काय करावे ते सुचेना. जेव्हा जेव्हा कोमलच्या रूपातील ती चिटकीन एकटी असे तेव्हा ती बकरी तिच्याजवळ जाऊन म्हणे, दृष्टे, माझ्या बहिणीने तुझा काय अपराध केला होता? तुला अद्दल घडवल्याखेरीज मी तुला सोडणार नाही. चिटकीन त्याला हातातील असेल ती वस्तू मारून गप्प करे. रमणच्या ध्यानात आले की हा उपाय इथे लागू पडणार नाही. कोमलच्या पतीच्या कानावरच खरा प्रकार घालायला हवा. त्याने खूप विचार करून एक गाणे बसवले. शिकाराच्या आसपास घुटळत तो ते गाणे म्हणू लागला. जरा थांब, दे मला कान, कोमल गेली आडात, चेटूक आले घरात. जरा थांब, दे मला कान, कोमल गेली आडात, चेटूक आले घरात. शिकाराला या गाण्याचा अर्थ समजेना. चिटकीन मनातून थोडी हादरली. तिला उमगले की जर या बकरीचे गौम्यस्फोट करणारे हे गाणे बंद झाले नाही तर आपली काही धडगत नाही. अलीकडे रोज रमणबद्दल म्हणजेच बकरीबद्दल तक्रारी ती शिकाराजवळ करे. आज काय त्याने गवतच खाऊन संपवले, उद्या काय तिच्या लाडक्या पोपटाचा पिंजराच त्याने पाडला. शिकारी कंटाळून गेला. कोमलला म्हणजे चिटकणीला तो म्हणाला, आजकाल तुझ्या या भावाला म्हणजेच रमणला काय झाले आहे काही कळत नाही. मी उद्या परवा शिकारीला चाललो आहे. घेऊन जातो आणि त्याला म्हणजे त्याचं डोकं ठिकाणावर येईल. चिटकीन मनातून हबकली. या बकरीला शिकाऱ्याबरोबर पाठवले तर आपले बिंग फुटेल याची तिला खात्री होती. काहीतरी युक्ती करून कायमचाच या बकरीचा काटा काढला पाहिजे असे तिने ठरवले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तिने अभ्यंग स्नान केले, देवाच्या पूजेचे नाटक केले आणि बकरीला घासून पुसून आंघोळ घातली. शिकाऱ्याने कोमलला विचारले, हा काय प्रकार आहे? कोमल म्हणाली, काय करणार, मी तर यापुढे हात टेकले. गावातील देवळात सेवेला याला पाठवून देते, त्यामुळे उद्धार तरी होईल. रमण हे सर्व ऐकत होता. या दृष्ट चिटकिनीने आपल्याला कायमचा निकाल लावायचे ठरवले आहे, तेव्हा आपणच काहीतरी हालचाल केली पाहिजे हे त्याने ठरवले. आणि कोमल रूपी चिटकीन बागेत फुले तोडत आहे असे पाहून तो शिकाऱ्याजवळ गेला. करुण स्वरात तो बोलू लागला, माझ्यावर विश्वास ठेवा. ही कोमल खरी नाही, ही चिटकीन आहे. माझ्या ताईला या दृष्ट चिटकिनीने विहिरीत ढकलले आहे. शिकाऱ्याला काहीच समजेना. त्या बकरीने त्याला जवळ ओढतच विहिरीपाशी आणले. रमणने गाण्यास सुरुवात केली.
जरा थांब, दे कान, जरा थांब, दे कान. कोमल गेली आडात, चेटूक आले घरात. विहिरीत कण्याचा आवाज येऊ लागला. काही वेळात मंद आवाजात स्वर आले. दादा, थांब, दादा, थांब. इथून मला बाहेर काढ. माझ्यावरची शिळा ढकल, मला बाहेर उचल. शिकाऱ्याला हे शब्द ऐकू आले. बकरीच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावे हे त्याने ओळखले. आपल्या नोकरांना बोलवून मोठाले दोरखंड त्याने विहिरीत सोडले. काही मिनिटातच दोरी ताणली गेली आणि त्याला कसबस धरून खरी कोमल बाहेर आली. पाण्यात राहिल्याने तिचे अंग थरथरत होते. तिने बकरीला जवळ घेऊन कुरवाळले आणि आपल्या पतीला सर्व खरा प्रकार सांगितला. शिकारीला हे ऐकून त्या दृष्ट चेटकिणीचा राग आला. धावत पळत तो बागेत गेला आणि त्या चेटकिणीचे नाक त्याने कापले. बकरीला आपली ताई सुखरूप मिळाली. चेटकिणीची फजिती झाली म्हणून खूप आनंद झाला होता. टुनकून उडी मारून बकरीने कोलांटी उडी घेतली. काय आश्चर्य! बकरी नाहीशी झाली आणि मानवी रूपातील रमण तेथे प्रकट झाला. कोमलला खूप आनंद झाला. त्यानंतर ती आपल्या पतीबरोबर व भावाबरोबर आनंदाने राहू लागली. धन्यवाद.